संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येचे फोटो पाहून मराठा समाज आक्रमक झालाय। पुण्यामध्ये देखील मराठा क्रांती मोर्चाकडून जोरदार आंदोलन करण्यात आलेलं आहे। अजित पवार फडणवीसांनी राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। वाल्मिक कराडचे फोटो देखील या ठिकाणी जाळण्यात आलेले आहेत। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। अर्थात जे फोटो आले तेही अत्यंत संतापजनक आहेत। काय प्रतिक्रिया? कारण तुम्ही अमित शहांच्या पुणे दौऱ्याच्या वेळी वेळ मागत होतात, आता राजीनामा झालेला आहे आणि फोटोही समोर आलेले तेही तुम्ही पाहिलेले। आम्ही खरं सांगू तर ते फोटो बघण्याच्या लायक अजिबात नाहीयेत, कारण त्या फोटोंमधले जे काही चित्र आहेत, जे काही व्हिडिओ आहेत ते अतिशय वेदना देणारे आहेत। कृष्णा आंधळे आज सुद्धा फरारी आहे, तो अजूनही सापडलेला नाहीये। जोपर्यंत ही सगळी पाळंमुळं खणून निघत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलनाचं शस्त्र हे असंच चालू ठेवणार आहोत आम्ही। काय पुढची भूमिका असणार आहे तुमची? सगळे तुम्ही एकत्र आलेला आहात, हे फोटोही तुम्ही पाहिलेले आहेत, राजीनामाही आता झालेला आहे, आणखी काय अपेक्षित आहे तुम्हाला? नाही, महाराष्ट्राची परिस्थिती कायदा सुव्यवस्था अतिशय बिघडलेली आहे। त्यामुळं आमचं अमित शहांकडे एकच म्हणणं आहे की या महाराष्ट्रात तुम्ही राष्ट्रपती राजवट लावा। अजितदादा असो की देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे असो, यांच्यावरती आमचा आता विश्वास राहिलेला नाही। जो विलंब झाला त्याच्याबद्दल काय सांगाल आणि पुढची तुमची भूमिका काय असणार आहे पुण्यात, त्याबद्दल सांगा। विलंब झाला म्हणजे मुख्यमंत्र्यांनीच त्यांना 2-2 वेळा क्लीन चिट दिली ती धनंजय मुंडेंना। ते स्वतः गृहमंत्री आणि ते स्वतः 2-2 वेळा धनंजय मुंडेंना क्लीन चिट देतात। विलंब त्यांच्यामुळेच झाला। मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीच या सगळ्याला जबाबदार आहेत। आता जे फोटो व्हायरल झालेले आहेत त्यानुसार कुठलाही कलम असं आपल्या देशात नाहीये की असं पुरावे असताना म्हणजे सगळे कलम कमी पडतील। तर ह्या लोकांना फाशीची शिक्षा देऊन त्याच गावातनं त्यांची फरफटत धिंड काढावी अशी आमची मागणी आहे। आणि ते झालं तरच इथून पुढे भविष्यामध्ये असं एवढा क्रूरतेचा गुन्हा करण्याची डेअरिंग कुठलाही राजकीय नेता करणार नाही आणि राजकीय पाठबळ वापरून समाजावरती दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणार नाही असं आम्हाला वाटतं। तुम्हाला काय? मला तुमच्या माध्यमातून सरकारला विचारायचंय की तुमचं चाललंय काय नक्की? एकमेका सहाय्य करू अवघे धरू आपले सुपंत चालू आहे का? सामान्य जनतेला न्याय कधी मिळणार आहे? आणि जर खरंच नीतिमत्ता आहे तर जे पण कोणी या सत्तेवरती हात मिळवणी करून बसले या सगळ्यांनी राजीनामे दिले पाहिजेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।